काय करते बाई? आज सुट्टी आहे तुला? आज सुट्टी आहे बघा जानूला, म्हणून जानू आलेली इकडे गोटकांदा लावायला. आमचा लसूण ते बघा किती छान झाला, मी तुम्हाला दाखवते. हे बघा लसूण आहे, 3 आठवडे होऊन गेला असं लावलेलं. आणि हे गोट संगच लावलं होतं. आणि ते पलीकडे ड्रोप आहे ते आता लावायला आले बरं का. मला वाटतं 8-15 दिवसात येते लावायला. आता इथं परत हे वाफा राहिला होता ना एक शिल्लक, ह्या कांद्यासाठी ठेवला होता, कारण की लागवडीसाठी मग यायला जायला वाट राहीन म्हणून. आता कांदे लावून झाले. ही एक खुंडी लावली आहे आणि ही वरची एक खुंडी बघा, ती पोल दिसतोय का लाईटीचा खांब, तिथं आली एक. आणि इकडे काय रोप पुरलंच नाही, कारण की रोपच लई पातळ झालते ना, एकच वाफा लागलाय. पाईप होते त्यांना लागत आहेत तिकडं, इथून वाहून तिकडं नेलेत आता. आणि जानूचं चाललंय इथं कांदे निवडायचं. जानूला सुट्टी असली की थोडं थोडं काम सांगत असतो आम्ही रानातलं. का गं जानू? आता मी खड्डे घेणार आहे आणि जानू बुजवणार आहे कांदे टाकून. बोल ना वर बघून. सगळे म्हणते हिला काम जीवावर येतं म्हणून बोलत नाही का ना पोरगी. चला आता आपण लावून घेऊ. मम्मी एवढं दिवार काय झाले? हे बरणं वगैरे करत असते ना, पाटात पाणी देऊन ना, हे इथं एवढ्या बोलले झाले. निबर झाले ते. आपल्याला 5 घ्यायचे त्या एका लाईनीत खड्डे. आपले 4च झाले. 1, 2, 3 आणि 4. होऊ दे की मग 4 घ्यायचेत ना. 4 तर 4. ह्या 2 लाईनीत 5 घेऊ. इकडल्या मागल्या लाईनीत एक का. दोन निबर झाले एवढे. 3. खोऱ्याने काय करते? कुदळ आणायची ना. हा कुदळ खोऱ्यानीच बरं. पप्पाने खोऱ्यानीच केलं गेलं. मी माझे खड्डे इथपर्यंत झाले ना, मग तू ते मी तुला काय आणून दे ना, मग तू हे कर. आवाज येते नुसतं. थोडेच खड्डे झालेत खांदून, पण दम लागला. हे एवढे खांदेत बघा त्या तिथून. जानू गेली पाणी आणायला. दम लागतो. तिथं बाटली ठेवल्या, तिथं गावतापाशीच आहेत. ते तिथं गावतापाशी ठेवल्यात पाण्याच्या बाटल्या. पाणी आण प्यावं आधी. का आमची रान आहेत ना कडक आहेत बघा, अशी निब्बार, अजिबात भुसभुशीत वावरं नाही आहेत. त्याच्यामुळे ना खड्डे किती थोडेच खांदलेत, पण दम लागला. ही कांद्याची लागवड बघा इकडे झालेली. पाच आहेत मोजून खड्डे, प्रत्येकाचे टाक. मी खड्डे कांदलेत. आता जानूकडे कांदे त्याच्यात टाकायचे, बुजायचं काम अजून राहिलेत माझे, पण आता दम लागलाय मग बसले. गमेल उचलते कमरे. अर्ध आणलं फुल कंबर दुखन ना. खाली ठेव, नाही तर मागच्या साईडला पुढं नेऊन टाक. ऐकत नाही. किती गरम होते. कशात तो स्वेटर घालायचा ग? खाली थोडंसं ना, जर खड्डा वर राहिला असला थोडं खाली बुवा हाताने हे करायचा. तर मी तो पण खड्डे खांदते आता. आणि तुम्हाला जो आवाज येतोय ना मागं, कीर्तनाचा आहे बरं का. कारण ना पलीकडच्या वस्तीवर ना वर्ष श्राद्ध आहे, त्याच्यामुळं ना तो कीर्तन चालू आहे तिथे, त्याच्यामुळे तो आवाज येतो. आणि इकडे जानूचं चाललंय कांदे फेकायचं काम. कारण ना मग तिला जिथपर्यंत हात जाईल ना मग मी कांदा माझा तिथपर्यंत मी फेकणार आहे त्या खड्ड्यांपर्यंत. आणि मग मी म्हणलं जास्त कमी झालं म्हणजे इकडच्या खड्ड्यातला तिकडल्या खड्ड्यात घ्यायचा,
आणि मग कमी पडले की ह्या घरातून घ्यायचं. म्हणलं बरं तुला जसं जमन तसं कर. माझे त्या तिथपर्यंत राहिले बरं का आता खड्डे घ्यायचं काम. म्हणलं आता एवढे खड्डे खांदावा. पण मी खड्डे घ्यायला लागले आणि जाऊन इकडे वाड्यापाशी येऊन बसली. भीती वाटत होती. म्हणते तिथे एकटी बसू नको इकडे. म्हणजे काय नाही होत मग मी गाड्या जातात येते. पण कशाच्या गाड्यात जात नव्हत्या आणि काही नाही. माझं लक्ष निम्मं तिच्याकडेच होतं. आणि इकडं खड्डे खांदून म्हणलं आता माझे झाले तू ये इकडं. त्या कडपासून आणले बघा. थोडं 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 खड्डं खांदून खांदून शेवट केलाच एकदाचा. झाला आता कांदा टाकून ठेवले त्याच्यात. जानूचं बुजवायचं राहिले तेवढं बुजवी ती. ऊन पण लय झाले आता. बघा इकडे सगळं हिरवं 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 दिसत असेल. इकडे चिंचाचं झाड आहे. त्या तिकडे बोराची झाड आहेत बरं का. पण बोर आहेत की नाही काय माहिती त्याला. जेवढं हिरवं आहे ना तेवढंच भीतीचं वातावरण आहे इथं. कारण ना सगळी मध्ये वडा आहे इथं. हा इथं वडा आहे आणि सगळी झाडं जुळत आहेत. त्याच्यामुळं ना भीती वाटते. इथं विहीर आहे. कारण की इथं बिबट्यांना काही कमी नाही आहे. कुठून कसा येईल. त्याच्यामुळे एकटीला काम करायची इथं भीती आहे. आता हा लसूण खुरपायचा आहे बरं का. पण त्यात काही गवत नाही आहे अजून. गवत झाल्यावर येऊ खुरपायला जानूला सोबत घेऊन. हाय ना जानू येशील ना माझ्या बरं. इथं लसूण खुरपायला येशील ना माझ्या बरं. शाळेच्या दिवशी नाही यायचं सुट्टीच्या दिवशी येऊ आपण दोघी. हां आपण तिथं बोर आहेत का बघू आणि घरी जाऊ. मी बुजू लागू वय. कस काय ग काय लागलं पायाला. माती लागली. दगड लागला होय. बरं बुजू लागते. चला हे बुजून घेते आता. त्या बोरीला बोर असली तर हाय नाही तर चला घरी. अगं मम्मी घरी जाऊन हात पाय तू. पाणी बघ ना मोकळ मोकळ छान चाललंय. छान चाललंय. आला एखादा खेकडा तर. खेकडा कशाचा. हा तिकडून येईन एखादा. खेकडा काय करतो मग. चावल्या जोरात. नाही चावत. आता पाय पाय जायचीच वेळ आली बघा घरी. कारण की आता जानूच्या पप्पाला काही टाईम नाही. म्हणलं चला आता आपण दोघी निघू 1-2 करीत. आणि हो तुम्हाला जर आमचे व्हिडिओ आवडत असतील ना तर आमच्या व्हिडिओला ना लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट पण करा. चला तर मग बाय बाय. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.